नमस्कार. सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. सातारा जिल्हा परिषदेची सभापती निवडी झाली आणि या निवडीमध्ये मानचे जावई ऋषिकेश अविनाश धायगुडे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापती निवड झाली. खर तर मानचे जावई म्हणून खर तर आज सर्वांनाच आनंद झालेला आहे, एक अभिमान झालेला आहे. खर तर मानचा जावयाचा इतिहास पाहिला तर मानचे जावई जी.डी. तपासे हे राज्यपाल झालेले आहेत, खासदार आणि मंत्री झालेले आहेत. त्यानंतर आपण दुसरा इतिहास पाहिला, मानचे जावई सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत. खर तर या जावयांच्या इतिहासामध्ये भर टाकण्याचं काम खंडाळ्या गावचे सुपुत्र ऋषिकेश अविनाश धायगुडे अर्थात मानचे जावई यांनी भर टाकलेले आहे. खर तर ते कोणत्या गावचे जावई आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. बाळासाहेब दादी मसाळ. गाव सांगा. मसवड. माझं गाव मसवड. बर. ऋषिकेश हे तुमचे जावई आहेत. ज्यावेळेला सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती समाज कल्याण समितीच्या सभापती निवड झाली आपल्या जावयाची, त्यावेळेला काय तुम्हाला वाटलं, काय मनात भावना आली? मनापासून आनंद झाला की त्यांच्या कष्टाचं त्यांना फळ मिळालं आणि त्यांच्या पूर्वीपासून त्यांचा जो जिल्हा परिषद गट असेल किंवा तालुक्यात त्यांचं जे वर्चस्व होतं, त्यांनी काम केलं होतं, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला असं मी म्हणतो. खर तर राजकीय वारसा ऋषिकेशांना काय आहे? राजकीय वारसा त्यांचा वडील पंचायत समिती सभापती होते, जिल्हा परिषद सदस्य होते, अनेक पदावर त्यांनी वडिलांनी काम केलं होतं. त्यांचं गेली 10-12 वर्षापूर्वी अपघाती निधन झाल्यानंतर ऋषिकेश भैया लहान होते. त्यांच्या आईने त्यांना लहानाचं मोठं शिक्षण दिलं आणि लहानाचं मोठं केलं. त्याच्यात त्यांनी प्रपंच बघत बघत त्यांच्या जिल्हा परिषद गटामधील सर्व लोकांच्या अडचणीत त्यांनी दुर्लक्ष होऊ दिलं नाही. वडिलांच्या पश्चात त्यांच्या आईने बऱ्यापैकी लोकांच्या संपर्कात राहून लोकांच्या अडचणीला धावून गेल्या. त्या अनुषंगाने त्यांनी 2-3 वेळा तिथं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर ऋषिकेश भैयांना आता लोकांनी प्रतिसाद दिला आणि चांगल्या पदाने निवडून दिले. ऋषिकेश आहे, त्यांचं वडिलांचं सांगितलं, पण आजोबांना पण थोडा राजकीय वारसा जोपासलेला आहे ना त्यांच्या आजोबांच्या काळात आमचा काय फार संपर्क नव्हता. त्यांच्या आजोबा पण विधान परिषदेवर 6 वर्ष आमदार होते. त्यामुळे त्यांच्या पूर्वीपासून त्या गटावर आणि त्या तालुक्यावर त्यांचं लक्ष आहे किंवा सतत त्या मतदारसंघात ते वाहून घेतलेलं त्यांच्या अख्ख्या कुटुंबातून. आणि आता कालांतराने ते भाजपमध्ये त्यांनी गेल्या काही दिवसामध्ये प्रवेश केला आणि जयाभाऊ आपले जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांचं आणि त्या कुटुंबाचं अतिशय जवळचं नातं आहे. आणि जयाभाऊने सुद्धा त्यांना बऱ्यापैकी त्यांची दोस्ती होती त्यांच्या वडिलांची, ऋषिकेश भैयांच्या. आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी त्या कुटुंबावर किंवा त्या मतदारसंघावर जयाभाऊनी दुर्लक्ष केलं नाही, सतत त्यांना साथ दिली. त्या अनुषंगाने ऋषिकेश भैया चांगल्या मतांनी निवडून आले. निवडून आल्यानंतर जयाभाऊने जे दिला होता शब्द, त्या पद्धतीने त्यांना न्याय दिला आणि सभापतीपदी त्यांची निवड झाली. अजून एक प्रश्न आहे. खर तर जसं ऋषी भैया आपले मानचे जावई आहेत, तसे त्यांचे आजोबा माधवराव धायगुडे पाटील यांचंही आपल्या मानशी नातं आहे. ते कसं नातं आहे? आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते अर्जुनदादा काळे, त्यांची बहीण खंडा आहेऱ्यात दिली होती. आम्हाला पूर्वी काय फारसा म्हणजे परिचय नव्हता, पण माधवराव धायगुडे जे आमदार होते ते अर्जुन तात्यांचे दाजीच होते. त्यांच्यानंतर मग त्यांचे चिरंजीव खंडाळा तालुक्यातलं राजकारण बघायला लागले, जिल्हा परिषद सदस्य झाले अविनाश भाऊ. आणि त्यांचं काही कालानंतर अपघाती निधन झाल्यानंतर परत त्यांच्या सुविध पत्नी वंदनाताईंनी तो मतदारसंघ बऱ्यापैकी सांभाळला. त्यानंतर आता मुलगा कर्तृत्वात आल्यानंतर मुलाला त्यांनी उभा केलं आणि मग ते अशापर्यंत आले. असे आजोबाचा वारसा वडिलांनी म्हणजे
आजोबाचा वारसा थेट नातवापर्यंत आलेला आहे आतापर्यंत आलेलं आहे. आणि पूर्ण कुटुंबानं राजकीय वारसा जोपासलेला आहे. वेगवेगळ्या संस्थांवर काम केलेलं आहे. तर एक सांगा, तुमचं आणि ऋषीबाईंचं काय कसं नातं आहे? खरं तर मगाशी मी सांगितलेलंच आहे, जावई आहेत. बरोबर. ते केव्हा निर्माण झालं आणि कसं आहे ना? आम्ही तिघे भाऊ एकत्र राहतो इथं मसवडमध्येच. मसवडमध्येच आमचं प्रॉपर घर आणि शेती इथंच आहे. आणि माझ्या मोठ्या भावाची मुलगी ऋषिकेश बहिणा दिली गेली 4 वर्ष. 4 वर्ष. आता तुम्ही काही राजकीय वारसा जोपासत आहात. तो कसा राजकीय वारसा आहे? फार मोठा आहे, म्हणजे कसं सहकार आणि मुलीकडे पण तुम्ही काम करता. मला पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचा असं मी कार्यकर्ता आहे. म्हणजे जसा मताचा अधिकार आला तिथून मी भाजप सोबत आहे. शिवसेना भाजपची युती कधी असायची नसायची, पण कायमस्वरूपी आमची फॅमिली भाजपची अगदी कुटुंबातलीच असल्यासारखी आहे पूर्वीपासून. मी तालुक्याचे अनेक पदं भूषवली. तालुक्याचा अध्यक्ष म्हणून मी 2 टर्म मी काम केलं. आणि सहकार म्हणाल तर एक अहिल्यादेवी होळकर नावाची पतसंस्था आहे. आमचे बंधू त्याचे संस्थापक आहेत. त्यांनी काही दिवस चेअरमन होते, काही दिवस इतर आमचे संचालक मंडळ चेअरमन पदावर होते. मी 2 टर्म चेअरमन म्हणून काम केलं. सहकार क्षेत्रात पण जास्त नाही, पण करतो ते तर पारदर्शक आणि चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे अजून नगरपालिका वगैरे इतर ठिकाणी काय? नाही. आम्ही कधी उभं राहिलो नाही, काम केले पण उभं राहिलो. पण एक सहकारात एक अहिल्यादेवी पण सहकारात असतो संस्था आणि उभी केलेली आहे. संघटनेत असतो. म्हणजे पक्षाचं काम करत, शेती उद्योग व्यवसाय करत, एक सहकाराचं दमदार उपटा आज तुम्ही भरलेला आहे सहकाराचं, म्हणजे अहिल्यादेवी पतसंस्था. तर गेली 33-34 वर्ष झाली पतसंस्था चांगल्या पद्धतीने सुरू आहे. धन्यवाद. खरं तर आपल्या मानदेश भूषण सोबत बोललेले आहेत ते बाळासाहेब पाच आहेत. खरं तर त्यांना सर्वजण अध्यक्ष म्हणतात, पण घरगुती नात्यातून त्याच्याशी खरं तर नातं दुसरं पण आहे. अध्यक्ष आणि तात्याच्या या नात्यातून आपण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते मानदेश श्रीनाथ न्यूजचे संपादक म्हणून शिंगाडे आहेत. खरं तर मानचा इतिहास पहिल्यांदाच मी सांगितलेला आहे आणि मानच्या इतिहासामध्ये जावईने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार आहे, त्यांनी भर टाकलेले आहे. आणि आताच खरं तर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे अविनाश दायगुडे हे मित्र होते. खरं तर मित्राचा सहवास जयकुमार गोरे भाऊ यांना लाभलेला आहे आणि एक मित्राचा मुलगा आज सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभापती निवड केलेली आहे. जयकुमार गोरे भाऊ यांनी खरं तर मित्राचा जसा शब्द पाळला तसा मानचा जावई सुद्धा एक समाज कल्याण सभापती पदी निवड करून एक मानच्या जावयाला एक काम करण्याची संधी दिलेली आहे. खरं तर मानदेश भूषणशी तात्या बोललेले आहेत. तात्याने मनपूर्वक धन्यवाद आणि मानच्या जावयांच्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.